नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. धमकी व अपशब्द वापरून पत्रकारांच्या भावनांना तडा पोहोचविणारे खासदार संजय पाटील यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी या आशयाच्या मागणीसाठी वरणगाव पत्रकार संघातर्फे वरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय अमित बागुल यांना या संदर्भाचं निवेदन सादर करण्यात आलंय. प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की पत्रकार हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, तरीही आज पत्रकारांवर अन्याय होताना दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे काही लोकप्रतिनिधीतून पत्रकारांना अपशब्द किंवा अरोच्य भाषा केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून वरणगाव पत्रकार संघाच्या माध्यमातून अपशब्द बोलणारे खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांच्यावर कार्यवाही व्हावी यासाठी वरणगाव येथील पोलीस स्टेशनचे एपीआय अमित बागुल यांना या संदर्भाचं निवेदन सादर करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद सुरवाडे, उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, जयराज पवार, दत्तात्रय गुरव, विजय वाघ, राजेंद्र खडसे, कोलते, मनोहर लोणे तसेच आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. परवाच्या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याचे खासदार संजय दिना पाटील यांनी ज्या पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यांना अरेरावीची भाषा करून, शिवीगाळ करून, जीवे ठार मारण्याची जी धमकी दिली ही लोकशाहीला घातक आहे. आणि यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं की पत्रकारांना शिवीगाळ व धमकी देणाऱ्यांना जेल होईल, पोलीस कोठडी होईल, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. तर माझी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी शिवसेनेचे जे खासदार आहेत, जे पत्रकारांना दबावाखाली घेऊन जीवे ठार मारण्याची धमकी देत आहेत, त्यांचा वरणगाव शहर पत्रकार संघाच्या माध्यमातून निषेध जो करतो आहे तो कमी प्रमाणात आहे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक व्हायलाच पाहिजे अशी आमच्या सर्व राज्यातील पत्रकार बांधवाची मागणी आहे. आणि यापुढे एकही पत्रकारावरती कुठल्याही लोकप्रतिनिधींनी हा सदर दबावतंत्राचा वापर केला तर कुठलाही पत्रकार शांत बसणार नाही अशी मी या राज्य सरकारला एक सूचना देतो. आणि त्यांनी त्याची काळजी घेऊन पत्रकारांना संरक्षण द्यावं आणि या जो खासदार आहे संजय दिना पाटील त्याला त्वरित अटक करण्यात यावी अशी आम्ही मागणी करण्यासाठी या वरणगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये सभा होत नसल्याचा आरोप पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. वास्तविक पाहता 10-12 वर्षांच्या काळात नगरपंचायतीच्या मीटिंगा केवळ कागदावर उरकल्या गेल्यात असा घणाघाती पलटवार नगरसेविका रजूबाई सुभाष माळी यांनी केला आहे. शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये सभा होत नसल्याचा विरोधकांचा आरोप पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. वास्तविक पाहता गेल्या 10-12 वर्षांच्या काळात नगरपंचायतीच्या मीटिंगा केवळ कागदावरच उरकल्या गेल्यात असा घणाघाती पलटवार नगरसेविका रजूबाई सुभाष माळी यांनी केला आहे. तसेच विरोधकांनी त्यांच्या काळातील कामांची गुणवत्ता जनतेसमोर सिद्ध करावी, आम्ही राजकारण सोडून देऊ असे थेट आव्हानही त्यांनी दिले आहे. दुसरीकडे नमो उद्यान आणि स्थायी समितीमधील ऐनवेळच्या विषयांवरून माजी नगरसेवक अरुण देसले यांनीही विरोधकांवर संशय व्यक्त करत जोरदार टीका केली आहे. केवळ सह्या करणे म्हणजे मीटिंग नाही. रजूबाई माळी नगरसेविका रजूबाई माळी यांनी विरोधकांच्या आरोपातील हवा काढून घेताना म्हटले की मागील कार्यकाळातील मीटिंगचे अजेंडे काढून पाहिले तर ते अत्यंत अपूर्ण आहेत. केवळ कागदावर सह्या करण्याला मीटिंग म्हणत नाही. जर विरोधकांचा दावा खरा असेल तर त्यांनी त्यांच्या मागच्या कार्यकाळात स्थायी समिती, विशेष समिती आणि सर्वसाधारण सभा नियमित झाल्याचं दाखवून द्यावं असं खुलं आवाहन माळी यांनी दिलंय. बहुमताच्या बळावर दडपशाही करण्याचं आणि राजकारण करण्याचं विरोधकांचं षडयंत्र आता शिंदखेडा येथील जनतेला पुरतं समजलेलं आहे असा टोलाही त्यांनी लगावलाय. नमो उद्यानाचा वाद कुणाच्या सांगण्यावरून? अरुण देसलेंचा सवाल. याच वादात माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी नमो उद्यानाच्या कामावरून विरोधकांना धारेवर धरलाय. देसले म्हणाले की नगरपंचायतीमार्फत साकारच असलेल्या नमो उद्यानाचा ठेका आमच्यामार्फतच ठेकेदाराने घेतला आहे. या उद्यानाचे भूमिपूजन राज्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात झाले आहे. ठेकेदाराच्या सूचनेनुसारच उद्यान लेव्हल करण्यासाठी सुमारे 500 ट्रीप मुरुम त्या ठिकाणी टाकण्यात आला होता. मात्र आता ऐनवेळी ठेकेदाराने काम करण्यास नकार देणे अत्यंत संशयास्पद आहे. या कामाला विशिष्ट वेळ मर्यादा असताना नेमके कोणाच्या सांगण्यावरून हा नवा वाद निर्माण केला गेला हे अनाकलनीय आहे असेही देसले म्हणालेत.
शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष म्हणून मी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या 5 महिन्यात 2 सर्वसाधारण सभा, 2 विशेष सभा आणि स्थायी समितीची सभा घेतली आहे. भारतीय जनता पक्षाचे एकूण 11 नगरसेवक आहेत. नगराध्यक्ष गटाकडे 6 सदस्य आहेत. त्यांच्याकडे बहुमत असल्याने त्यांनी 2 वेळा स्थायी समितीची सभा तहकूब केली आहे. सर्वसाधारण सभेत मंजूर विषयांना स्थायी समितीची सभेत मंजुरी आवश्यक असते, पण त्या गटाकडे बहुमत असल्याने ते कामे करण्यास अडचण निर्माण करत आहेत. उलट त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. सर्वसाधारण सभा, विषय समिती सभा आणि स्थायी समितीची सभा दर महिन्याला व्हावी असा आमचा आग्रह आहे. सर्वसाधारण सभांमध्ये पाणीपुरवठा योजना फेज 2 आणि गटार योजनेगत पारदर्शकता राहावी यासाठी PMC बदलण्याचा विषय त्यांनी नामंजूर केला. PMC चांगली केली असती तर कामाचा दर्जा आणि गुणवत्ता योग्य राखली जाणार होती. याशिवाय स्थायी समितीच्या सभेमध्ये पावसाळ्यात मुरुम टाकणे, फवारणी करणे, पाणी योजनेवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे 5 महिन्याचे पगार थकीत आहेत ते देणे इत्यादी विषय त्यांनी नामंजूर केले आहेत. गावामध्ये या विषयाबद्दल चर्चा सुरू झाल्यामुळे त्यांनी या विषयांना कलाटणी देण्यासाठी वेगळा विषय सुरू केला आहे. माझा मुलगा राकेश माळे हा ठेकेदाराला दमदाटी करतो, शिवीगाळ करतो हा बनाव रचलेला आहे. बहुमताच्या जोरावर दबाव निर्माण करून शहराचा विकास करण्याऐवजी वेगळा विषय काढून जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शहरातील जनता या षडयंत्राला बळी पडणार नाही. जनतेच्या पाठबळावर आम्ही शहराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत. पालघरला समुद्र किनारपट्टीचे मोठे आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळेच या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. सध्या पावसाळा सुरू झाल्याने या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येऊन आपला आनंद लुटत असतात. पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले हा प्रमुख समुद्रपट्टा मुंबईकरांसह पर्यटकांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने या समुद्रात पाण्याचे प्रमाण वाढून एक आकर्षक आणि सुंदर स्वरूप प्राप्त होत असते. त्यामुळेच पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी होत असते. सध्या देखील पर्यटकांची या समुद्र किनारपट्टीला मोठी पसंती मिळत आहे. साधना काळोखे, पालघर प्रतिनिधी. बऱ्यापैकी म्हटले आलेली आणि हवामान खात्याने आपण म्हणू शकतो समुद्राचं वातावरण काही काही ठिकाणी विशेष काही लाटा येतील असे अंदाज काही पर्यटकांचं एवढं असं आणि काय पावसाळी वातावरण काय आणि एक पर्यटकांचा समुद्र जिल्ह्याचा आनंद उत्सव आणि आता ऊन पण नाही, पावसाळा चांगला सुरू झालेला आहे. धुळेकरांना विरंगुळाचं ठिकाण प्राप्त झाल्यानं संत शिरोमणी रोहिदासजी गार्डन या परिसरात लाईटची सुविधा पुरविण्यात यावी अशी मागणी सध्या धुळेकरांतर्फे केली जात आहे. कारण लाईट नसल्यामुळे रात्री धुळेकर नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. हे गार्डन अतिशय सुंदर सुसज्ज अशा व्यवस्थेत असल्यामुळे या गार्डनमध्ये हिंदू व मुस्लिम बांधव आपल्या चिमुकल्यांना गार्डनमध्ये घेऊन येताना दिसून येत असतात. सध्या हे गार्डन सर्व सोयीसुविधांनी सज्ज झाल्यामुळे या गार्डनमध्ये बालगोपाळांसह पालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. सध्या सायंकाळी व रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत सदर गार्डनमध्ये गर्दी पाहायला मिळत असते. मात्र सध्या या गार्डन परिसरात म्हणावी तशी लाईट नसल्यामुळे अंधारमय वातावरण होत असते व याचा फायदा घेत परिसरात मद्यपींची पार्टी चालत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे या रस्त्यावरून व परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना या मद्यपींचा सामना देखील करावा लागतो, तर काही वेळा वादविवाद देखील घडत असतात. यामुळे या परिसरात ये जा करण्यासाठी काही नागरिक घाबरत असतात. त्यामुळे मनपा प्रशासनाने या संदर्भाची देखील दखल घेऊन गार्डन परिसरासह रस्त्यावर लाईट बसवावेत, जेणेकरून धुळेकरांना रात्री घरी जाताना किंवा शहरात येताना कुठल्याच अशा अडचणींचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने या मागणीची देखील त्वरित दखल घ्यावी व या परिसरात लाईट सुविधा करावी अशी मागणी होताना दिसत आहे. धुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या संत शिरोमणी रविदासजी महाराज गार्डन येथे बालगोपाळ मंडळींसाठी आनंदाचा उत्साहाचा माहोल पाहायला मिळतोय. सकाळी 9 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत गार्डनमध्ये लहान मुलांसह नागरिकांची मोठी गर्दी बघायला मिळते.
सकाळी 9 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत या गार्डनमध्ये लहान मुलांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावून मनसोक्त आनंद लुटला. तात्या विंचू, लेझर शो, बाईक राईड्स, ई बाईक राईड्स, बग्गी राईड्स, विविध प्रकारचे जम्पिंग गेम्स तसेच आकर्षक मनोरंजनात्मक उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला होता. विशेष आकर्षण ठरलेला वॉटर लेझर शो पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. धुळ्यात काही नाही असे म्हणणाऱ्यांना प्रत्युत्तर देत धुळे शहरात बालगोपाळांसाठी आणि कुटुंबासाठी एक उत्तम मनोरंजन केंद्र उभे राहिले आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या गार्डनमध्ये शाळांच्या सहलीही मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जात असून विद्यार्थ्यांसाठी आनंद व शिकण्याचा एक उत्तम अनुभव निर्माण होत आहे. गार्डनचे व्यवस्थापक व मॅनेजर राजू भावसार फेटेवाले हे धुळे शहरात अशा प्रकारचे आधुनिक आणि मनोरंजनात्मक गार्डन विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. विविध मनोरंजनात्मक खेळणी, जादूचे प्रयोग आणि इतर आकर्षण यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क राजू भावसार फेटेवाले, तळघर, गल्ली नंबर 4, धुळे. मोबाईल नंबर 94 045 76 771. यावल येथील सर्वश्रुत परिचित असलेल्या यशोदा आई वृद्धाश्रमाचा 1 वर्षपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी वृद्धाश्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कार्याची महती व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांतर्फे देण्यात आली. विशेष बाब म्हणजे वृद्धाश्रमांच्या माध्यमातून या व्यक्तींच्या जीवनात आनंदमय वागणूक देऊन दुःखावर मात करण्याचे मार्गदर्शन केले जात आहे. याला यावल येथील यशोदा आई वृद्धाश्रम देखील अपवाद नाही. अल्पावधीत नावारूपाला आलेल्या यशोदा आई वृद्धाश्रमाची आज सर्वदूर ख्याती निर्माण होताना दिसून येत आहे. या यशोदा आई वृद्धाश्रमास वर्ष झाल्याने काल या वृद्धाश्रमाचा 1 वर्षपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी वृद्धाश्रमाच्या माध्यमातून केलेल्या कार्याची पावती सांगण्यात आली. या कार्यक्रमाला यावल महिला नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. धुळे तालुक्यातील आनंदखेडा येथील गांधी अँड फुले तांत्रिक विद्यालय येथे शिक्षक गुलाब गुजर भोये यांचा सेवापूर्ती सोहळ्यासह गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सत्कार सोहळा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक सौ सुरेखा अहिरे, उपाध्यक्ष ललितबाबू अहिरे, कार्याध्यक्ष सुनील कुमार अहिरे, प्राचार्य रजनी महाजन आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संचालक मंडळ, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांना धमकी देत अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना खासदारीतून निलंबित करावे अशी मागणी संविधान संरक्षण समिती धुळेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन धुळे जिल्हाधिकारी प्रशासनामार्फत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवार दिनांक 30 जून रोजी सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, भारतीय संविधानाचा आत्मा असलेल्या लोकशाहीमध्ये पत्रकारिता हा चौथा आधारस्तंभ मानला जातो. लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्नांबाबत जाब विचारणे हा पत्रकारांचा घटनात्मक अधिकार असून त्यांना धमकावणे, शिवीगाळ करणे, मारहाणीची व खुनाची धमकी देणे, सार्वजनिकरित्या अपमानित करणे हे लोकशाही व संविधानाच्या मूल्यांवर आघात करणारे कृत्य आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी केलेल्या कथित अरोच्य वक्तव्यामुळे पत्रकारितेवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असून हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असल्याचे समितीने नमूद केले आहे. त्यामुळे संबंधित खासदाराविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा जलदगती न्यायालयात निकाल लावावा, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना खासदारकीतून निलंबित करण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी संविधान संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे, उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई गोपी लांडगे, पी.टी. बेडसे, मनोहर मोहिते, कॉम्रेड एल.आर. राव, पोपटराव चौधरी, डॉ. श्रीकृष्ण बेडसे, रामकृष्ण शिंदे, बबनराव वानखेडे, दीपक सोनवणे, मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर, किशोर शेजवळ, नवल ठाकरे, मोहम्मद सईद, आसिफ शेख, सादिद शेख यांच्यासह संविधान संरक्षण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.